तर हा जनतेचा लढा आहे. नेत्यांनी आम्हाला पाठिंबा नाही दिला तरी चालेल, मात्र जनता आमच्या पाठीशी आहे असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. आणि याआधी जेव्हा रोहित पवारांनी पत्रकार परिषदा घेतलेल्या होत्या त्यामध्ये त्यांनी अनेक विविध मुद्दे मांडलेले होते. अपघातामध्ये काय त्यांना संशयात्मक वाटते हे मुद्दे त्यांनी सविस्तरपणे मांडलेले होते आणि याच अनुषंगानं तपास केला जावा अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आलेली होती. मात्र कोणताच तपास होताना दिसत नाहीये. ब्लॅक बॉक्स संदर्भात देखील त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले होते. त्यामुळे आता काल जेव्हा ते मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले त्यावेळेस त्यांचा पोलिसांसोबत वाद झालेला होता, कारण पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिलेला होता. त्यामुळे त्यानंतर लगेचच त्यांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये आपण तक्रार दाखल करणार असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानुसारच ते आज बारामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत, पोहोचलेले आहेत. आणि या संदर्भात बोलूयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, काही वेळापूर्वीच बारामती पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवार पोहोचलेले आहेत. आज पोलिसांकडून त्यांना नेमकी काय उत्तरं दिली जातात यावरून रोहित पवारांची पुढची भूमिका काय असणार आहे ठरेल. ही सगळे आंदोलक मंडळ आहेत आणि आतमध्ये तिथे पोलीस केबिन मध्ये सिनियर केबिन रोहित पवार आणि योगेंद्र पवार गेलेले आहेत आणि ते सुद्धा त्यांचं निवेदन देतील, तक्रार अर्ज देतील. त्यानंतर FIR दाखल करून घेतात का पोलीस देतील, त्यानंतर FIR दाखल करून घेतात का पोलीस, हेच पाहायचंय. वकिलांचं म्हणणं या सगळ्या केसमध्ये की जरी ऍक्सिडेंटल डेथ असली तरी BNS 106 नुसार म्हणजे नवीन भारतीय संविधान कायद्यानुसार कलम नंबर 106 नुसार ही FIR दाखल करता येते. पण यावर आम्ही पोलिसांची बाजू जाणून घेतली असता पोलिसांचं म्हणणं असेल की एअरक्राफ्टचाच कायदा असं आहे की कोर्ट चार्जशीट दाखल करून घेत नाही जोपर्यंत DGCAचा माणूस ही FIR दाखल करत नाही. त्यामुळे ही तांत्रिक अडचण इथं येऊ शकते. कदाचित त्यामुळेच काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला ही FIR नोंदवून घेतली गेली आणि त्यातनंच बाचाबाची झाली. तिथले DCP आणि रोहित पवारांची. म्हणूनच आज इथं जिथं घटना घडली बारामती एअरपोर्टला, जिथं अपघात घडला, एरोप्लेन क्रॅश झालं, त्या हद्दीत हे पोलीस स्टेशन, ते हद्द या पोलीस स्टेशनच्या अंडर येते, या बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या. म्हणून इथं FIR नोंदवण्याचा प्रयत्न करतात रोहित पवार आणि योगेंद्र पवार. बघू आता पोलिसांना कसं दाद देतात. खरं तर ED ऑलरेडी दाखल आहे ॲक्सिडेंटल डेथ, ज्याला आपण अपघाती मृत्यू म्हणतो. अपघाती दुर्दैवी घटना आहे ती सगळी, तरी पण त्याची चौकशी व्हावी अशी त्यांची म्हणणी. आणि हा घातपात याशी त्यांना शंका आहे, म्हणून त्यांना FIR नोंदवून घ्यायचा. FIR कोणाच्या विरोधात नोंदवायचा तर DGCA आणि VSR जी कंपनी, ज्या कंपनीचं विमान होतं, ह्या दोघांना आरोपी करायचे आहे, रोहित पवार आणि योगेंद्र पवार यांना. त्यामुळे आता पोलीस ही FIR नोंदवून घेतात का हेच पाहायचं. नाही नोंदवलं तर मग पुढची भूमिका काय हे थोड्या वेळात ते प्रेस घेऊन जाहीर करतीलच. पण आता आपण बघू शकतो सगळे आंदोलक ठाण मांडून बसलेले तिथं उठणार नाहीत जोपर्यंत FIR नोंदवून घेतल्याशिवाय. मोठं कायदे पेच निर्माण झालेलं आहे बारामती पोलीस स्टेशनमध्ये. या सगळ्याच्यामध्ये करायचं कसं, कारण शेवटी मॉब आहे, सगळे आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळं जर FIR नाही नोंदली तर परिस्थिती कदाचित चिघळू शकते. म्हणून पोलीस काय काय खबरदारी घेतात हे पाहावं लागणार आहे. चंद्रकांत, विशेष म्हणजे या संपूर्ण मोर्चामध्ये किंवा जो काही ठिय्या मांडलाय त्याच्यामध्ये आपण पाहतो की राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अशा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत. कारण कालच रोहित पवारांनी सांगितलेलं होतं की सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन हा लढा देत आहेत. त्यामुळे यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे आणि जे काही सत्य आहे ते समोर आलं पाहिजे. हो, याच्यामध्ये सर्वाधिक कार्यकर्ते आहेत हे पवार गटाचे आहेत, हे विशेष आहे. तरी सध्याची दृश्य आपण पाहतोय बारामती पोलीस स्टेशन बाहेर. काही दादा समर्थक आहेत, नाही असं नाही, पण शेवटी मला आता पोलिसांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत किंवा खाली बसवण्या. मग काही काळ थोडी इथं किती नाही मला तर कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. मला शेवटी काही वेळात कदाचित रोहित पवार बाहेर येतील आणि ती त्यांची भूमिका मांडतील इथं. तर सध्याची दृश्य आपण पाहतोय बारामती पोलीस स्टेशन बाहेरची ही दृश्य आहेत. रोहित पवार हे बारामती पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत, आतमध्ये गेले आणि ते पोलिसांसोबत बातचीत करतायत. काही वेळापूर्वीच त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती की काल आपल्याला जी काही उत्तरं मिळाली त्यानंतर आज आपल्याला काय उत्तरं मिळत आहेत, पोलीस आपल्याला काय सांगतायत हे आपण बाहेर आल्यावरच कळू असं त्यांनी सांगितलेलं होतं. मात्र ते आत असतानाच बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकवटलेले आहेत. ठिय्या मांडलेला आहे कार्यकर्त्यांनी. जोरदार घोषणाबाजी केली जाते. अजित पवार यांना न्याय मिळावा आणि DGCA आणि VSR कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून केली जाते.
तर हा लढा नेत्यांचा नाहीये, तर हा लढा जनतेचा आहे आणि जनता आमच्या पाठीशी आहे, असं रोहित पवारांनी सांगितलेलं होतं. आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडे जाणार आहोत. चंद्रकांत, आता काहीसा वेळ झालेला आहे, रोहित पवार आतमध्ये गेलेले आहेत, मोठ्या संख्येनं गर्दी आपण पाहतो या पोलीस स्टेशन बाहेर. कार्यकर्ते एकवटल्यानं पोलिसांना देखील कठीण जातं या सगळ्यांना सावरताना. हो, जेवढे कार्यकर्ते आतमध्ये आहेत तेवढेच कार्यकर्ते बाहेर पण जमा झालेले आहेत आणि सगळ्यांची मागणी एकच आहे की FIR नोंदवून घेतला जावा. नाही नोंदवून घेतला तर आम्ही इथून उठणार नाही, अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठा पेच आहे. खरं तर या कार्यकर्त्यांना शांत कसं करायचं, कारण जर FIR टेक्निकली नोंदवून घ्यायचं असतं तर कालच पोलिसांनी तो नोंदवून घेतला असतं मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला. पण त्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांना त्याला तांत्रिक अडचणी आहेत, FIR नोंदवता येत नाही. त्यामुळं पण रोहित पवार त्यांच्या पवित्रावर ठाम आहेत की नाही, FIR नोंदवला गेलाच पाहिजे, त्याशिवाय आम्ही हलणार नाही. त्यासाठीच ते महिनाभर आपण बघितलं प्रयत्न करत होते, सातत्याने प्रेस कॉन्फरन्स घेत होते. मुंबई असेल, दिल्ली असेल, अगदी प्रेझेंटेशन घेऊन, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेऊन हे सगळे प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे आणि ती त्यांची भूमिका मांडत होती. दोन्ही सगळी मंडळी आता इथं जमा झालीत आणि आपली भूमिका मांडताना दिसत आहे. बाहेर म्हणजे थोडक्यात आंदोलक बाहेर आणि रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे आतमध्ये आहेत. या सगळ्यांची भूमिका काय भूमिका आहे? दादांना न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका आहे आमची सर्वांची. मग सगळे म्हणतात दादांना न्याय मिळाला पाहिजे, दादांना न्याय मिळावा या उद्देशाने ही सगळी मंडळी इथं जमा झालीत आणि तर रोहित पवार हे बारामती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांची पोलिसांसोबत चर्चा सुरू आहे आणि काही वेळापूर्वी शशिकांत शिंदे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिलेली होती ते पाहूयात. आज DGCAने ज्या पद्धतीने या कंपनीवर कारवाई केलेली आहे याचा अर्थ घेऊन नवीन नियमानुसार FIR हा दर्ज केला पाहिजे. कोणी व्यक्ती पोलीस स्टेशनला आली तर FIR दर्ज केला पाहिजे असा नवीन कायदा असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे मरीन लाईनला त्यांनी तक्रार नोंद करायला गेले होते. ते म्हणले की आमच्या हद्दीमध्ये नाही, म्हणून बारामतीला ते गेलेले आहेत. बारामतीमध्ये आज FIR दर्ज करण्याचा प्रयत्न करतील. तो झाला तर ठीक, नाही झालं तर आम्ही त्या संदर्भामध्ये प्रकर्तेने भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारचं आंदोलन करण्याच्या बाबतीत निर्णय घेऊ. ही वेळ येणार नाही. सदनामध्ये सुद्धा सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आता आमची बैठक आहे महाविकास आघाडीची, त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करून काय निर्णय घ्यायचे ठरवू. तर आपण ही आता थेट दृश्य पाहतोय. रोहित पवार हे बारामती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी सातत्यानं पत्रकार परिषदा घेऊन या संदर्भातल्या शंका उपस्थित केलेल्या आहेत. अनेक प्रश्न सुद्धा त्यांनी या निमित्ताने उपस्थित केलेले आहेत आणि त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर VSR कंपनी आणि DGCA विरोधात FIR नोंदवावा अशी त्यांनी मागणी केलेली होती आणि त्यासाठी काल मुंबईमधल्या मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा ते गेलेले होते. मात्र तिथे पोलिसांनी त्यांना विरोध केला, FIR नोंदवू शकत नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितल्यानंतर पोलीस आणि रोहित पवार यांच्यामध्ये वाद झाला होता आणि त्यानंतर त्यांनी आपण बारामतीमध्ये जाणार, बारामतीमध्ये आपण या संदर्भात FIR नोंदवू असं सांगितलेलं होतं. सर्व सामान्य नागरिकांसह सत्ताधारी पक्षानं सुद्धा यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं होतं आणि त्यानुसार ते बारामतीमध्ये आलेले आहेत. बारामतीमधल्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये सध्या ते पोहोचलेत. त्यांच्याबरोबर त्यांचे भाऊ युगेंद्र पवार सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि या दोन्ही अजित पवार यांच्या पुतण्यांनी आता बारामती पोलीस ठाण्यामध्ये जाऊन FIR नोंदवण्यासाठी ते प्रयत्न करतायत. त्यामुळे आता बारामतीमधले पोलीस FIR नोंदवून घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्याला समर्थक आपल्याला सुद्धा पाहायला मिळत आहेत. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडे. चंद्रकांत, पक्षाचे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते तर आपल्याला पाहायला मिळत आहेत, पण त्याचबरोबरीने काळ्या कोटमध्ये काही महिला आणि पुरुष सुद्धा दिसत आहेत. ती वकिलांची फौज आहे का, त्या संदर्भात काही माहिती मिळते का? त्यासाठी म्हणणं आहे जे सर्वसामान्यांच्या मनाच्या शंका आहेत, हो, हे सगळे वकिलांची फौज आहे. ह्या बारामतीतल्या बार काउन्सिलचे वकील आहेत. ते एक स्वयंस्फूर्तीने इथं आलेले आहेत आणि ते जर त्यांचं म्हणणं आहे जर पोलिसांनी काही आक्षेप घेतले तर आम्ही ते समजून सांगायला आपण मागच त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की कलम BNS 106 नुसार हा FIR नोंदवता येतो. त्यामुळे आता पोलीस काय भूमिका घेतात हेच आपल्याला पाहायचं.
काय भूमिका आहे? भूमिका अशी आहे की ज्या बारामती तालुक्याचं दैवत आदरणीय दादांचं निधन झालं, मग महाराष्ट्रातील जनता आणि बारामतीकर जर सरकारला विनंती करत आहेत की याची चौकशी झाली पाहिजे, तर सरकारच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही आहे. ह्या वास्तूमधून बारामती तालुक्याचा न्याय निवाडा होत होता. जो व्यक्ती न्याय निवाडा करत होता त्याचाच न्याय निवाडा करायची वेळ जर जनतेवर येत असेल, सरकार काही झोपले आहे का? आम्हाला कुठल्याही पक्षाला किंवा कोणालाही विनंती करायचं नाही. एक सिस्टीम जी आहे सरकार म्हणून, तर या सरकारने याची दखल घ्यावी एवढंच. आणि जर फडणवीस साहेबांना जर खरंच वाटतंय की अजितदादा त्यांचे चांगले मित्र होते, तर काय हरकत आहे? आपला मित्र गेलेल्याच्या दुःखामध्ये त्यांच्याबद्दल निपक्षपातीपणाने कायदेशीर कारण आता जे अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, सर्वसामान्य गोरगरीब जनतेची, बारामतीकरांची एकच इच्छा आहे की जो अजितदादावर प्रकार घडला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही. हां, ऐका ना, एक सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये जे काही शंका आहेत त्या शंकाच तरी या सरकारने उत्तर दिलं पाहिजे, हीच आमच्या समस्त बारामतीकरांची प्राथमिक इच्छा आहे. काय म्हणणं आहे सांगा तुमचं? काय भूमिका काय आहे तुमची? ढकलू नका. आदरणीय अजितदादाला न्याय मिळेपर्यंत थांबायचं नाही. गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. हीच आमची नाही बघा, ही सगळी मंडळी जे की गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही हलणार नाही. ताई कुठून आलात? कुठून आलात पहिलं? मी हवेलीतून आलेली. मी हवेली अध्यक्ष शरदचंद्र पवार गटाची तालुका अध्यक्ष आहे. जोपर्यंत अजितदादांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बारामतीतून हलणार नाही. मी पुण्यावरनं आली आहे दादा. हा, काय एफ आय आर नाही? आतापर्यंत FIR दाखल नाही झालेला आहे. म्हणजे मी लक्ष्मण खामगडतून आलो आहे. बारामतीमध्ये जी घटना घडली अजितदादांची, त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण इथं खंबीरपणे दादाच्या पाठीमागे उभा आहे. आपण बघतो हे सगळे कार्यकर्ते अगदी आक्रमक झालेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही. ही सगळी भूमिका आहे. हलणारच नाही. आज आदरणीय दादांचा दुर्दैवी मृत्यू होऊन 1 महिना झालेला आहे, तरी सुद्धा आमच्या समोर कुठलंही ठोस कारण शासनाने प्रशासनाने दिलेलं नाही. काल दादा मुंबईमध्ये रोहित दादा गुन्हा दाखल करायसाठी गेले होते, तरी पण त्या ठिकाणी गुन्हा का दाखल करून घेत? आता या ठिकाणी आदरणीय दादांच्या मृत्यू संदर्भात गुन्हा दाखल करावा म्हणून आदरणीय रोहित दादा व युगेंद्र दादा पवार आतमध्ये PI साहेबांबरोबर चर्चा करतात. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तमाम बारामतीकर इथून हलणार नाही. जोपर्यंत आमच्या दादांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर कुणीही हलणार नाही. ही आमची बारामतीकरांची भूमिका आहे. बारामतीकर काय हे आज आम्ही शासनाला आणि तबंध महाराष्ट्राला दाखवून देऊ. आज सर्व बारामतीकर ज्या पद्धतीने उभा राहिले दादाच्या पाठीमागे, इथून पुढे उभा राहतील. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सर्व बारामतीकर इथून घरी जाणार नाहीत. कुठल्या पक्ष? दादाच्या पक्षाचे का रोहित दादा? आम्ही बारामतीकर म्हणून आलो आम्ही. कुठला पक्ष पक्ष नाही काय नाही. सबंध बारामतीकर म्हणून आलोय आम्ही आज. म्हणजे आपण बघू शकतो, हे म्हणताय की आम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नाही तर दादांचे अन्वयी म्हणजेच बारामतीकर म्हणून सगळे आलेलो आहोत. काय भूमिका आहे इकडे तुमची? सांगा. अजितदादाला नाही मिळलाच पाहिजे. अजितदादाला नाही मिळलाच पाहिजे. नेमकं काय झालं? FIR दाखल होऊन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. कारवाई झाली पाहिजे. ही सगळ्यांची भूमिका आहे. आणि नसेल होत तर सर्व सूत्र तो हातात द्या. एक दिवसात सत्य होऊन बाहेर येईल. म्हणजे हे रोहितदादाचे कार्यकर्ते दिसतात ते सगळे सूत्र रोहितदादाच्या हातात द्या. म्हणजे जो आरोप भाजपकडनं मध्यंतरी झाला होता तो आरोप इथं होताना दिसतो. मला सांगा तर पुढं काय? आज जर गुन्हा दाखल नाही झाला तर हे आंदोलन संबंध महाराष्ट्रभरात नव्हे तर संबंध देशामध्ये पेटवलं जाईल. जोपर्यंत दादांना न्याय मिळत नाही तोपर्यंत
सर्वसामान्य बारामतीची महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही. आंदोलन अजून तीव्र केलं जाईल. रोहित दादांच्या पाठीशी आज सर्वसामान्य बारामतीकर उभा आहे आणि त्यांच्या या लढ्यामध्ये सर्व बारामतीकर म्हणून आम्ही खंबीर साथ देऊ ही आमची मुद्दा असा आहे, सुनेत्रा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी स्वतः CBIचं चौकशी व्हावी असं पत्र दिले सीएम साहेबांना. मग परत हे वेगळं आंदोलन कसं? बारामतीमध्ये हो का, काल काय झालं, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणं, FIR दाखल करणं हे कायद्याने अनिवार्य बंधनकारक आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो आहोत. इथं गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या थ्रू आणि बाकीच्या यंत्रणे थ्रू योग्य तपास होईल म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. वहिनी साहेब त्यांच्या पद्धतीने काम करतात आणि आम्ही आमच्या पद्धतीने बारामतीमध्ये काम करत आहोत. आजची आमची एकच भूमिका आहे, पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आदरणीय रोहित दादा, युगेंद्र दादा आमचे आत बसलेत. ते FIR लिहून झाल्यानंतरनं तो जे निर्णय देतील, मग जर FIR यांनी लिहून घेतलं नाही तर आंदोलन तीव्र होईल आणि बारामतीकर काय असतात ही समज महाराष्ट्राला कळेल आणि महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा अंतिम इशारा आहे. या ठिकाणी जवळजवळ 1 महिना होत आलेला आहे. ही घटना झालेली आहे. अजितदादांचा हा अपघात आहे का नियोजित अपघात आहे? तर सध्या आपल्याला ही 2 दृश्य दिसत आहेत. या 2 दृश्यांमध्ये पहिलं दृश्य आहे जे कालचं दृश्य आहे मुंबईमधल्या मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये जेव्हा रोहित पवार गेलेले होते त्यावेळेला पोलिसांनी आपण तक्रार नोंदवून घेऊ शकत नाही, FIR नोंदवू शकत नाही असं सांगितल्यानंतर तिथे पोलिसांसोबत वाद झालेला होता. आणि आजचं हे दृश्य आपण पाहतोय. आज बारामती पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार, युगेंद्र पवार हे दोन्ही आलेले आहेत आणि ते दोघे सुद्धा इथे पोहोचल्यानंतर आता काही कागदपत्र दिली जात आहेत पोलिसांना आणि त्यावेळीची ही थेट दृश्य झी 24 तासवर आपण पाहतोय. तर युगेंद्र पवार, रोहित पवार यांच्यासोबत आपल्याला वकील सुद्धा बसलेले दिसत आहेत. त्यामुळे योग्य पद्धतीने आता या संदर्भात चर्चा पोलिसांशी केली जाते आणि त्यामुळे आता पोलीस या संदर्भात काय नेमकी भूमिका घेतात, FIR नोंदवून घेतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. ही 2 दृश्य काल पोलिसांसोबत वाद झालेला होता कारण पोलीस FIR नोंदवायला नकार देत होते आणि म्हणूनच आज बारामतीमध्ये आज रोहित पवार पोहोचलेले आहेत. त्यांनी सामान्य जनतेला आवाहन केलेलं आहे की आपण सगळ्यांनी एकत्रितपणे यामध्ये सहभागी व्हावं. यामध्ये कुठलाही पक्ष नाहीये, तर आपण अजित पवार यांच्यासाठी सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करत आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा हा प्रयत्न असेल. आणि म्हणूनच आज बारामती पोलीस ठाण्यामध्ये ते पोहोचलेले आहेत. युगेंद्र पवार हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत आणि या सगळ्यांची मागणी एकच आहे, ती म्हणजे अजित पवार यांचा जो अपघाती मृत्यू झालेला आहे त्या संदर्भातली सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि म्हणूनच DGCA आणि VSR कंपनी विरोधात FIR दाखल करून घेतला पाहिजे आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हायला हवी आणि म्हणूनच FIR नोंदवून घ्यायला हवा अशी त्यांची एकमुखानं मागणी आहे. मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे कार्यकर्ते दिसत आहेत, हातामध्ये त्यांच्या फलक आहेत. अजित पवार हे आपल्याला सोडून गेलेले आहेत, पोरकं करून गेलेले आहेत आणि त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे सगळेजण शोकाकुल झालेले असतानाच त्यांचा हा अपघात आहे की घातपात या संदर्भातली सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि अजित पवार यांना न्याय मिळालाच पाहिजे. यासाठी हे सगळे कार्यकर्ते एकत्रित आलेले आहेत. आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात आंदोलक पोस्टर्स घेऊन, फलक घेऊन आलेले दिसत आहेत आणि तिथे वकिलांची फौज सुद्धा आहेत. बारामती बार काउन्सिलचे तिथे वकील आलेले आहेत. गुन्हा नोंदवता येऊ शकतो अशी या वकिलांची खरं तर भूमिका आहे आणि म्हणूनच आज बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये हा FIR नोंदवला जाऊ शकतो का, FIR नोंदवण्यासाठी पोलीस आता काय नेमकी भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. दरम्यान काही कार्यकर्त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या सुद्धा आक्रमक आहेत कारण जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहे अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आणि आम्ही सगळे इथे पक्ष म्हणून नाही तर आम्ही सगळे बारामतीकर म्हणून इथे एकत्र आलेलो आहोत. अजित पवार यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत असं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर गुन्हा दाखल करा नाहीतर देशामध्ये आंदोलन छेडू अशी ही आक्रमक भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता या संदर्भात सरकारकडून सुद्धा काही पावलं उचलली जातात का, कारण एक छोटीशी ठिणगी सुद्धा बारामतीचं संपूर्ण आपण पाहतोय की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण हे सगळे आक्रमक कार्यकर्ते आहेत. अजित पवार यांचा विमान अपघात हा सगळ्यांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी खरं तर धक्कादायक
प्रसंग होता आणि आता त्या प्रसंगानंतर सातत्यानं रोहित पवारांनी आपली भूमिका मांडलेली होती. हा अपघात आहे की घातपात या संदर्भातली सखोल चौकशी व्हायला पाहिजे, त्यामध्ये पारदर्शकता असायला पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी केंद्रीय हवाई मंत्र्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केलेली आहे. DGCAवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर VSR कंपनीवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. आणि यासाठीच आज अजित पवार यांचे दोन्ही पुतणे म्हणजेच रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे बारामती पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि आता सध्या त्यांचा पोलिसांसोबत चर्चा सुरू आहेत. काही कागदपत्र रोहित पवारांकडून दिली जात आहेत. रोहित पवार यांच्याबरोबर वकील सुद्धा आहेत आणि त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष एकाच ठिकाणी लागलेलं आहे, ते म्हणजे बारामतीकडे. बारामतीचे पोलीस हा FIR नोंदवून घेतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कालच रोहित पवार यांनी सांगितल्यानुसार बारामतीचं ग्रामीण पोलीस ठाण्याची इमारत सुद्धा अजित पवार यांनीच बांधलेली होती आणि जर इथे FIR नोंदवून घेतला गेला नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आणि ते बारामतीचं जे कोर्ट आहे त्याची इमारत सुद्धा अजित पवार यांनीच बांधलेली होती. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अजित पवार यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी सातत्यानं आक्रमक झालेले रोहित पवार यांनी आज बारामतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता आणि बारामतीमध्ये आता ते आलेत. ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ते पोहोचलेत आणि तिथे बसून FIR नोंदवण्यासाठी ते पोलिसांशी सध्या बोलत आहेत. तर ही दोन दृश्य आपण पाहतोय. बारामती पोलीस ठाण्यामधली आतली दृश्य सुद्धा आपण पाहतोय. तर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाहतोय, आपण जी दृश्य पाहतोय त्यामध्ये आपल्याला कार्यकर्त्यांची गर्दी दिसते. कार्यकर्त्यांच्या हातामध्ये अजित पवार यांचे फलक आहेत आणि सातत्यानं ते आग्रहपणे एकच मागणी करतायत, ती म्हणजे अजित पवार यांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये DGCA आणि VSR कंपनी विरोधात FIR नोंद झाली पाहिजे आणि त्याचा संपूर्ण सखोल तपास व्हायला हवा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा पाठवलेलं आहे आणि तरी सुद्धा त्यांच्या लेवलवर, त्यांच्या पातळीवर त्या पद्धतीने सखोल तपास होणारच आहे. मात्र तरी सुद्धा बारामतीकर म्हणून आम्ही या ठिकाणी FIR नोंदवण्यासाठी आलेलो आहोत. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी हे पोलीस ठाणं आहे आणि त्यामुळे या पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांनी सुद्धा त्यांच्या पातळीवर हा तपास करावा अशी या सर्व बारामतीकरांची मागणी आहे आणि त्यासाठी हे सगळेजण आता एकत्रित आलेले आहेत. आक्रमकपणे ते आपला मुद्दा मांडत आहेत. जर FIR नोंदवला गेला नाही तर येत्या काळात आम्ही आमचं आंदोलन तीव्र करू आणि संपूर्ण राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आपण हे आंदोलन छेडू असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर सध्या आपल्याला ही दोन दृश्य दिसत आहेत आणि या दोन्ही दृश्यांमध्ये आता दरम्यान ज्या वेळेला बारामती पोलीस ठाण्याजवळ रोहित पवार पोहोचलेले होते त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली होती आपण ती सुद्धा पाहूया. त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. हा लढा सामान्य लोकांचा आहे. नेते सुद्धा पाठिंबा देत आहेत, पण सगळ्यांनीच देवा ही अपेक्षा नाही. लोकांचा सपोर्ट हे सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. पवार यांची आपण ही प्रतिक्रिया पाहिलेली आहे. जनतेचा पाठिंबा हा खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा सामान्यांचा लढा आहे आणि त्यासाठी हे सगळेजण एकत्रित आलेले आहेत. अजित पवार यांना न्याय मिळावा यासाठी या सगळ्या समर्थकांनी, बारामतीकरांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. हातामध्ये फलक घेऊन ते इथे या आधीच दाखल झाले होते. सकाळी 9 वाजताच हे सगळेजण तिथे जमायला सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे सध्या बारामतीमधलं वातावरण तापलेलं आहे. संजय राऊतांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलेलं आहे. काय प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी पाहूया. पवार यांनी काल नवीन गाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन VSR कंपनी आणि DGCA डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाची तक्रार घ्यावी अशी मागणी केली आणि ती मागणी फेटाळण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात त्यांचा जवळचा नातेवाईक एक तक्रार करू इच्छितो पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला विधान भवनातून एका महत्वाच्या माणसाचा फोन येतो की तक्रार घेऊ नका म्हणून. हा काय प्रकार आहे? मी तुमचे जे सगळे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते ना. तर राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. सदोष मनुष्यवधाची तक्रार DGCA आणि VSR कंपनी विरोधात नोंदवायला रोहित पवार गेले होते, मात्र ती नोंदवता आली नाही. पोलिसांनी ती नोंदवून घेतली नाही. त्याला फोन आला आणि त्यानंतर ते बाहेर गेले. मग तो फोन कुणाचा होता? या आतापर्यंत जे तुम्ही अश्रू ढाळलेले होते ते मगरीचे अश्रू होते
असा घणाघात सुद्धा संजय राऊतांनी केलेला आहे. त्यामुळे आता हे संपूर्ण वातावरण बारामतीमध्ये आपल्याला तापलेलं पाहायला मिळते. समर्थक एकवटलेले आहेत आणि आज जोरदार त्यांच्याकडून घोषणा केली जाते, तक्रार नोंदवून घ्या, FIR नोंद करा, अशी त्यांची मागणी आहे. आणि त्यामुळे जोवर हा FIR नोंदवला जाणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. शशिकांत शिंदे, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूयात. आज DGCAने ज्या पद्धतीने या कंपनीवर कारवाई केलेली आहे याचा अर्थ घेऊन नवीन नियमानुसार FIR हा दर्ज केला पाहिजे. कोणी व्यक्ती पोलीस स्टेशनला आली तर FIR दर्ज केला पाहिजे असा नवीन कायदा असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे मरीन लाईनला त्यांनी तक्रार नोंद करायला गेले होते. ते म्हणले की आमच्या हद्दीमध्ये नाही, म्हणून बारामतीला ते गेलेले आहेत. बारामतीमध्ये आज FIR दर्ज करण्याचा प्रयत्न करतील. तो झाला तर ठीक, नाही झालं तर आम्ही त्या संदर्भामध्ये प्रखरतेने भविष्यकाळामध्ये चांगल्या प्रकारचं आंदोलन करण्याच्या बाबतीत निर्णय घेऊ. ही वेळ येणार नाही. सदनामध्ये सुद्धा सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आता आमची बैठक आहे महाविकास आघाडीची, त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करून काय निर्णय घ्यायचे हे ठरवू. तर सध्या राज्यामध्ये अर्थसंकल्प अधिवेशन सध्या मुंबईमध्ये सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा आपण मांडू आणि त्याचबरोबर आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू, अशी सुद्धा माहिती शशिकांत शिंदे यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष एकाच ठिकाणी लागलेलं आहे, ते म्हणजे बारामती पोलीस ठाण्यामध्ये पोलीस रोहित पवार जी FIR देत आहेत ती नोंदवून घेतात का, आणि जर ती नोंदवून घेतली गेली नाही तर रोहित पवार आणि रोहित पवारांचा पक्ष आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी आगामी काळात काय पावलं उचलतायत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या संदर्भात वकिलांनी आपली काय भूमिका मांडलेली आहे पाहूया. एखादी दखलपात्र घटना घडली असेल तर त्याची फिर्याद दाखल झालीच पाहिजे. जर कोण फिर्यादी नसेल, जर कुठला फिर्यादी नसेल तर स्वतःहून पोलिसांनी फिर्याद दाखल केली पाहिजे अशी कायद्यात तरतूद आहे. दखलपात्र गुन्हा हा झाल्यापासून स्वतःहून पोलिसांनी FIR दाखल करणं क्रमप्राप्त आहे. ह्या घटनेमध्ये अजितदादा, लोकनेते अजितदादा जाऊन आज 1 महिना झालेला आहे, परंतु अद्याप ह्याच्यामध्ये FIR दाखल झालेली नाही. ह्याच्याबद्दल काल रोहितदादा व इतर त्यांचे सहकारी FIR दाखल करायला गेले ते पोलीस स्टेशनला मुंबईला. त्यांना म्हणले आम्ही तुम्ही बारामती दाखल करा, घटना इथं घडली म्हणून. आता आम्ही इथं आलेलो आहोत. आमची एकच मागणी आहे, ॲक्सिडेंटची केस हे दखलपात्र आहे, हे झालीच पाहिजे. त्यावर रोहिदांकडे जे काही पुरावे असतील ते आता आणतील आपल्या इथं, हे देतील पोलिसांना. त्या अनुषंगाने पोलिसांनी कायद्याच्या कक्षात राहून रोहितदादांनी जे काही डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे ते सादर करून पोलिसांनी फिर्याद दाखल करून घ्यावी. आम्ही दाखल करणार नाही फिर्याद असं पोलिसांनी फक्त म्हणू नये. जे काही लिगल आहे कायद्याच्या पुस्तकात आहे तेवढं व्हावं. फक्त नाही दाखल केलं तर आम्हाला पुढे प्रोसिजर आहेत, पण का दाखल करणार हा आम्हाला बेसिक प्रश्न आहे. तर ही 2 दृश्य बारामती पोलीस ठाण्यामध्ये युगेंद्र पवार, रोहित पवार बसलेले आहेत. कागदपत्र त्यांच्या हातामध्ये आहेत आणि कागदपत्रांवर त्या दोघांमध्ये सध्या आपल्याला संवाद पाहायला मिळतोय, चर्चा करतायत. ते पोलिसांकडे ते काही कागदपत्र देतील, त्याचबरोबर रोहित पवार यांच्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे सुद्धा ते देणार आहेत. खरं तर याआधी ज्या वेळेला रोहित पवारांनी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत त्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी अनेक महत्त्वाच्या बाबी सगळ्यांच्या समोर आणलेल्या आहेत. आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे सुद्धा या पत्रकार परिषदेमधून त्यांनी मांडलेले आहेत. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाष्य केलेलं आहे. आणि आता जेव्हा FIR नोंदवण्याचा मुद्दा आला तेव्हा मरीन लाईन्स पोलिसांनी त्यांना इथे आपण FIR नोंदवू शकत नाही, ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्याच ठिकाणी तुम्हाला जावं लागेल असं सांगत FIR नोंदवायला नकार दिला. आणि त्यानुसार आता बारामतीमध्ये रोहित पवार आलेले आहेत. रोहित पवार हे पोलीस ठाण्यामध्ये बसून आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे भाऊ युगेंद्र पवार सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर वकील सुद्धा आहेत. आणि सातत्यानं वकिलांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की संविधानामध्ये FIR आपण नोंदवू शकतो अशी तरतूद आहे आणि त्यामुळे पोलीस कुठल्या आधारावर नकार देत आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं. जर त्यांनी FIR नोंदवला नाही तर यापुढच्या काळात आमच्याकडे इतरही कायदेशीर बाबी आहेत त्या प्रक्रिया सुद्धा आम्ही अवलंबू, पण पोलिसांचा नकार नेमका कशासाठी आहे हे आम्हाला कळलं पाहिजे अशी मागणी सुद्धा या वकिलांनी केलेली आहे. तर बारामती बार काउन्सिलचे वकील सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. न्याय निवाडा करत होता, त्याचाच न्याय निवाडा करायची वेळ जर जनतेवर येत असेल, सरकार काही झोपले आहे का? आम्हाला कुठल्याही पक्षाला किंवा कोणालाही विनंती करायचं नाही. एक सिस्टीम जी आहे सरकार म्हणून
तर या सरकारने याची दखल घ्यावी. हा अपघात आहे का नियोजित अपघात आहे अजूनही महाराष्ट्राला कळलं नाही. बारामती तालुका पोलीस स्टेशनला नोंद आहे की जो ब्लॅक बॉक्स गावलाय तो ब्लॅक बॉक्स हा सुरक्षित आहे, व्यवस्थित आहे आणि मीडियावरती सगळीकडे सांगितलं जात आहे की ब्लॅक बॉक्स पूर्णपणे जळाला आहे. मग ह्याचं नेमकं कारण काय? रोहित दादांनी जसं म्हणलं की एक अपघात आहे का नियोजित अपघात आहे अजून महाराष्ट्राला कळलं नाही. हा जर अपघात निघाला आणि जर या ठिकाणी गुन्हा दाखल गेला, बारामती ही क्रांतीचं ठिकाण आहे आणि या बारामतीमधून अशी क्रांती घडणार, महाराष्ट्रभर हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं होईल एवढंच सांगतो. या ठिकाणी गुन्हा दाखल जर नाही झाला तर आमची एकच भूमिका. तर आताची महत्वाची बातमी, रोहित पवार यांचा अर्ज गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय, रोहित पवार यांचा अर्ज गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आताची महत्वाची बातमी, बारामतीमध्ये एफआयआर नोंदवण्यासाठी रोहित पवार पोहोचलेले आहेत. बारामती पोलीस ठाण्यामध्ये ते बसून आहेत. त्यांच्यासोबत युगेंद्र पवार सुद्धा आहेत आणि आता रोहित पवार यांनी जो अर्ज केलेला आहे तो गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आताची एक्सक्लुझिव्ह माहिती आपण झी24 तासवर पाहतोय. रोहित पवार यांनी काही कागदपत्र सादर केलेली आहेत, त्याचबरोबर काही पुरावे सुद्धा दिलेले आहेत आणि त्यानुसार रोहित पवार यांचा अर्ज आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. तर बारामतीमध्ये आज मोठ्या संख्येनं आपल्याला समर्थक आणि कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते यामध्ये अधिक आहेत. अजित पवार यांना न्याय मिळावा यासाठी हे सगळेजण एकत्रितपणे आलेले आहेत आणि सामान्य जनतेने सुद्धा यामध्ये एकत्रितपणे आपला मुद्दा लावून धरण्यासाठी रोहित पवार यांनी कालच आवाहन केलेलं होतं आणि त्यानुसार मोठ्या संख्येनं बारामतीकर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सध्या ते पोलीस ठाण्यामध्ये आहेत. रोहित पवार आणि युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांनी जो अर्ज केलेला आहे तो आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता येत्या काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात, हा अर्ज गुन्हे शाखेकडे गेल्यानंतर त्यावर काय नेमकी कार्यवाही केली जाते हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. VSR कंपनी आणि DJCA कंपनीवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. DJCAवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी रोहित पवार यांची आक्रमक भूमिका आहे आणि त्यामुळे आता बारामती पोलिसांनी हा जो रोहित पवारांनी केलेला अर्ज आहे तो गुन्हे शाखेकडे वर्ग केलेला आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, चंद्रकांत पुंगे आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, ती म्हणजे रोहित पवारांचा अर्ज आता गुन्हे शाखेकडे वर्ग झालेला आहे. आता या पुढच्या काळात काय नेमकं घडणार आहे? होय, बरोबर आहे. याच्यामध्ये पुढे कारवाई कशी करायची, कारण या प्रकरणामध्ये ऑलरेडी सीआयडीकडे तपास सुरू आहे. ईडीचं म्हणजे ज्याला आपण ऍक्सिडेंटल डेथ म्हणतो, त्याच्यात पुन्हा वेगळी एफआयआर काय करायची. तर सर्व रोहित पवारांनी असा आर्ग्युमेंट केलेला आहे त्यांनी आणि त्यांच्या वकिलांनी की आमचा संबंधित कंपनी, विमान कंपनी, VSR कंपनी आणि DJCA जी संस्था आहे सगळे नियंत्रण करते या सगळ्या विमान उड्डाणांचं, त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. त्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे. याच्यात आम्हाला काही लूटतोड आहे, याच्यात काही घातपात, हे आम्हाला शंका, ते तपासायचे म्हणून त्याचा तपास हवा म्हणून ही सगळी त्यांची एफआयआर तुम्ही दाखल करून घ्या अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे आता पोलीस पुढे काय करतात हेच पाहायचं. LCBकडे कदाचित तपास जाणार का, पण मग CID ऑलरेडी वेगळा तपास करते आणि तिकडे DJCAची ऑलरेडी चौकशी सुरू आहे. CBIच्या चौकशीची ऑलरेडी सुरेंद्र पवार यांनी मागणी केली. म्हणून मग एक मोठं पोलिसांसमोर, प्रशासनासमोर, सरकारसमोर मोठं एक कायदेशीर अडचण झालेली आहे. या केसच्या नेमकी या दुर्घटनेच्या किती पातळीवरती चौकशा करायच्या असा एक प्रसंग आहे. पण आता रोहित पवार त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. त्यामुळे याचा मधला मार्ग काय करते पोलीस प्रशासन हे आता थोड्या वेळातच स्पष्ट होईल. चंद्रकांत, एक महत्त्वाचा मुद्दा जरा उलगडून सांगा की बारामतीमध्ये हे सगळेजण एकत्रित आल्यानंतर आता जो अर्ज रोहित पवारांनी केलाय तो गुन्हे शाखेकडे वर्ग झालाय, म्हणजे मग एफआयआर नोंदवला गेला आहे का, त्या संदर्भात काही स्पष्टता प्लीज आम्हाला कराल? नाही, याच्यामध्ये कसं असतं, आता यांनी तक्रार अर्ज दिलेला आहे. तक्रार अर्ज दिला म्हणजे लगेच एफआयआर नोंद होत नाही. त्या तक्रार अर्जाची शहानिशा होते, त्याची तपासणी होते, त्याची चौकशी होते, नंतर त्याचं एफआयआर मध्ये रूपांतर होतं. त्यामुळे लगेच एफआयआर नोंद होईल असं आपण म्हणू शकत नाही. कारण पोलिस कशी लगेच ती एफआयआर नोंदवून घेऊ शकत नाही, कायदेशीर दृष्ट्या तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे. त्यामुळे तक्रार अर्ज पोलीस आता त्यांचं नोंदवून घेतील, दाखल करून घेतील, त्याची पोच पावती त्याला पण